आला असेल. बोल की, काय बोलायचं होतं? ते मी काल तुम्हाला म्हणालो ना की तुम्ही डीजेशी लग्न करू नका, कारण 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 आता आपण दोघं बी म्हणजे आता मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझ्या सोबत आहेत, म्हणजे आपण दोघं म्हणजे आपण दोघं एकत्र आहे ना. तर तर पुढं काय? तर तर पुढं तर पुढं तर पुढं ना. तर पुढं काय सत्या? मंजू, आई, अगं तू इथं कशी काय आलीस? ठीक आहे ना सगळं? हीच लपवत होतीस ना माझ्यापासनं? हा, अगं आई, लपवत नव्हते ग. काय मिळतं का तुम्हाला आईपासनं समजा लपवून? हा, सत्यजितराव बरे आहेस ना? मग नाही म्हणजे जास्त नाही ना लागलं? नाही नाही, बरं आहे मी. वाघमारे मला वेळेत हॉस्पिटलला घेऊन गेले, त्या नसत्या तर काय झालं असतं काय माहित. पण तुम्ही असं अचानक कसं काय येणं केलं? म्हणजे तुमचं काय काम होतं का? वय वाईस बोलायचं होतं. सत्यजितराव, आता थोड्याच दिवसात तुम्ही दोघं, कसं बोलू तीच कळणं झालंय. या 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 नेबेट पुरीच्या दणकट मम्मी, बरं झालं तुम्ही आलात. ती काय आहे, तुमची लेक जेव्हापासून माझ्या लेकाच्या आयुष्यात आली का नाही, तेव्हापासून समजा प्रॉब्लेमच आहेत. माझ्या लेकाच्या आयुष्यातला एक दिवस बी असा जात नाही का त्याला कुठल्या संकटाला तोंड द्यावं लागत नाही. ही समज हिच्यामुळे होतंय, पण आता ही आम्हाला कळतंय. पण माझ्या लेकाच्या डोळ्यावर तुमच्या लेकीनं अशी काही झापडं लावलेत का नाही, का त्याला कळतच नाही. आणि तिला सांगितलं सत्यापासून लांब राहा, तर ती काय ऐकत नाही. तुमचं समजा खानदान लुचकटच आहे का? मम्मी, एवढ्या वाईट शब्दात बोलायची काहीच गरज नाही. वाघमारे काय मुद्दाम नाही करत सगळे. हे बघ, माझ्या सुरक्षेसाठी, माझ्या काळजीपोटी आणि एक पोलीस म्हणून माझ्यासोबत त्या दवाखान्यात आले होते. आणि त्या माझ्या बायको आहेत, त्यामुळे 24 तास माझ्या सोबत असतात. त्यामुळे त्यांना दिली असेल जबाबदारी माझ्या सुरक्षेची. मग त्यात त्यांची काय चूक आहे? आणि त्यांनी माझ्या डोळ्यांवर कसलीच झापड लावली नाही. त्या फक्त त्यांचं काम करतात, ते बी प्रामाणिकपणे. हे बघ, तू त्यांना काय बोलू नकोस. मला अजिबात आवडणार नाही तू त्यांना काय बोललेलं. वा 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 सत्या, तू तर परामर्श झालास की. त्या काल आल्या पुरी पैसा त्याच्या मम्मीशी वाद घालतोयस वय तू? अरे शिकुरीच्या नावाखाली तुमच्या दोघांना एकमेकांसोबत राहायचं असते, ती बोल की. ही पोरगी तुझ्या आयुष्यात आल्यापासून का नाही तू मम्मीचा शब्द पाळत नाहीस, उलट तिची साथ द्यायला लागलास. आणि आता तर काय, मम्मीला उलट उत्तर द्यायला लागलास. मम्मी, तसं काय नाही. मी उलट उत्तर देत नाही आहे. मला जे बरोबर वाटतंय ना ते बोलतोय फक्त. मी सांगते तुला बरोबर काय आहे ती. ह्या नेबरेटचा पायगुणच वाईट आहे. हिच्यामुळे हिचा बाप जगला नाही, हिच्या घरात काही चांगलं नाही. आणि आता तर ही पोरगी तुझ्या आयुष्यात आली म्हणजे तुझ्या आयुष्याचं वाटोळं करून निघून जाईल. मम्मी, तू लई टोकाचं बोलायला आहेस आता. हे बघ, त्यांच्या घरातल्यांना असं अजिबात बोलायला नको. आता तू मला शिकवणार का मी कसं, कुणाशी, काय, किती बोलायचं ती?
हे बघ सत्या, आता जरी तुला तुझ्या मम्मीचं शब्द पटत नसतील का नाही, तर ये आल्यावर बरोबर पटतेल बघ. मी हात जोडते तुमच्या पुढं. तुम्ही दोघं जण नका भांडू. माझ्या लेकीपायी तुमच्या मायलेकामध्ये भांडण नको. मम्मी साहेब, मला माहित आहे का माझी लेक तुम्हाला सून म्हणून कधीच पसंत नव्हती, पण आता फक्त 14 दिवसांचा प्रश्न आहे बघा. मी शब्द देते तुम्हाला, त्यानंतर माझी पोरगी तुम्हाला पुन्हा कधीच त्रास नाही देणार. विश्वास ठेवा माझ्या. आता ती जेवढे दिवस या घरात राहील तेवढे दिवस तिच्याशी नीट वाग. मी हात जोडते तुमच्या पुढं. येणार वाघमारे. बलमा, बलमा, जो बलमा ना बकासूरच आहे. एकदा खायला लागला की ह्याचा मेंदू बंद पडतोय, कान बंद पडतात, सगळंच बंद पडतंय. तुला एवढा आवाज देतो, ऐकू येत नाही व्हय तुला? मला सांग आता पुढं काय करायचं? आपण पुण्याला जायचं. पुण्याला कशाला? माझ्या ओळखीचे एक बाबा आहेत. बरं, बॅग भर, तुझं सगळं सामान घे, एक पाणी बॉटल घे आणि सोबत चटई घे. चटई कशाला? अरे ते संन्याशी आहेत ना, त्यांनी बी वेळेत विचारलं असतं ना तर त्यांचं बी लग्न झालं असतं. तू बी वेळेत विचारणार नाहीस, त्यामुळे त्यांच्या बाजूला चटई टाक आणि आयुष्यभर झोप. इथं आधीच माझं डोकं चालन झालंय, तुला असली फालतू चेष्टा सुचती वय? सत्यदादा, 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 काय रे, काय झालं? अरे आम्ही ऍडमिशनची फी जमा करण्यात वेळ गेला आणि आता ऍडमिशन बंद झालंय. प्रिन्सिपल सरांना रिक्वेस्ट केले पण ते ऍडमिशन देत नाहीयेत. ऍडमिशन नाही झालं तर अख्खं वर्ष वाया जाईल. आमच्या सोबत असे बरेच विद्यार्थी आहेत. आम्ही तात्यासाहेबांकडे गेलो होतो, पण त्यांनी तुझ्याकडे यायला सांगितलं. तुम्ही काय टेन्शन नका घेऊ, मी बोलतो प्रिन्सिपलशी. तुम्ही पुढवा, मी आलोच. बलमा, चल जाऊया. हा चल. हे थांबा. कुठे निघालात? ते जरा कॉलेजात चाललोय, काम आहे. बलमा, उतर खाली, मी बसते सत्याच्या माग. अरे सत्याच्या सिक्युरिटीची जबाबदारी आहे माझ्यावर. उतर तू. मी बसते त्याच्या मागे, उतर. मी काय टाकी बसू? अरे तू रिक्षा नाही की. चल चल, उतर उतर. अरे सत्य काहीतरी बोल की तू. बलमा, अरे आता मी काय बोलणार? सरक बाजूला, सरक.